हे लोणचं आहे, मटण लोणचं. तर आज प्लीज व्हिडिओ स्किप न करता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा, म्हणजे पुढच्या वेळेला कमेंट्स करताना इझी होईल तुम्हा सर्वांना. मला माहेर नाहीये, आई वडील नाहीये, माहेरचं घर नाहीये, म्हणून सिंपती मिळवून खूप सारे व्ह्यूज मिळावे किंवा खूप सारे सबस्क्रायबर वाढवावे, कंटेंट मिळावा, म्हणून या विषयावर मी खूप सारे व्हिडिओ बनवणारी व्यक्ती नाहीये. मी विचारत असताना तुमचाही वेळ वाचेल म्हणून. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? खूप कमेंट्स येत आहेत की पूनम हाऊस टूर कधी करतेयस? बरेच दिवस झालेला आहे तुम्ही या घरात आलेला आहात आणि अजून हाऊस टूर तू केलेली नाहीयेस. आम्हाला तुझं घर बघायचं आहे आणि लवकरात लवकर हाऊस टूर कर म्हणून. तुम्ही जसं उत्साही आहात ना, तशीच मी सुद्धा खूप उत्साही आहे हाऊस टूर करण्यासाठी. काय झालं, घरातल्या एक 3-4 गोष्टी राहिल्या होत्या. मला वाटलं की त्या कम्प्लीट कराव्या आणि मग छान हाऊस टूर करावी, पण त्या गोष्टी आमच्या राहूनच गेल्या आणि आम्ही वेगळ्या कामातच बिझी झालो. काही पर्सनल गोष्टी होत्या आणि त्यामध्ये इतकं बिझी झालं की ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागतोय. बघता बघता मुलांची शाळा सुरू झाली, त्यामध्ये आम्ही बिझी होऊन गेलो. पावसाळा सुरू झाला आणि मुलांच्या आता परीक्षा सुद्धा सुरू झाल्या. दोघांच्या परीक्षा एकत्र नाही आहेत. पहिला ओमकारची परीक्षा सुरू झाली, त्यामुळे त्याचा होमवर्क मध्ये वगैरे स्टडी करून घेण्यामध्ये माझा खूप वेळ गेला आणि आता पूर्वाची परीक्षा सुरू आहे. तर काही ना काही कामामध्ये असं बिझी होऊन गेलो आणि पावसाळा असल्यामुळे काय होतं, दुपारचा खूपच कंटाळा येतो आणि आजचं काम उद्या करावं, आजचं काम उद्या करावं असं आणि उद्याचं परवावर जातं. त्यामुळे ही हाऊस टूरला वेळ होत आहे, पण लवकरात लवकर मी हाऊस टूर करेनच. आता इथंच आहोत, कुठेही जाणार नाही आहोत. थोडा वेळ लागतोय पण नक्की करेन, कारण बऱ्याच लोकांचं असं होतं की अरे पूनम तुला हाऊस टूरच करायची नाहीये, तुला घरच दाखवायचं नाही. तर असं काहीही नाहीये. घरातल्या काही 4 गोष्टी होत्या ना आम्हाला करायच्या आहेत. मला असं वाटत नाही की आता त्या होणार आहेत. पावसाळा आहे ना, मग आम्ही त्या नंतरच करू. कंटाळलेलो आहोत आणि म्हटलं की पावसाळा झाल्यानंतर त्या ज्या काही गोष्टी आहेत इतक्या महत्वाच्या नाहीयेत, त्या निवांत करता येईल. पण या 4 गोष्टींमधली एक गोष्ट खूप खूप महत्वाची आहे आणि ती झाल्याशिवाय मला हाऊस टूर करायचीच नाहीये. म्हणून म्हटलं की वेळ लागू दे, पण मला ती गोष्ट हवी आहे आणि ती आली की मग हाऊस टूर करता येईल. 2 दिवसापूर्वीच आम्ही पुण्यामध्ये गेलो होतो आणि ती गोष्ट आम्ही बुक केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की 10 ते 12 दिवस लागेल ती गोष्ट मिळायला. त्यामुळे पुन्हा आता आपला हाऊस टूरचा व्हिडिओ आणखीन एक 15 दिवस पुढे जाईल, असं पण मी नक्की करणार आहे. तर आम्ही पुण्यामध्ये गेलो होतो ना, ती एक क्लिप मी इथं ऍड करते. आता आम्ही आहोत सदाशिव पेठमध्ये. घरासाठी काही गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणून आलो होतो. ती गोष्ट बुक केली, 10-12 दिवसात मिळेलच. आणि त्यानंतर म्हटलं की इतक्या लांब आलेलो आहोत तर थोड्या आणखीन काही गोष्टी वेगळ्या पाहता येतात का बघूयात. आणि माझा शूज असा खराब झालेला आहे, म्हणजे व्हाईट शूज घालून येणं चुकीचं होतं पावसाळ्याच्या दिवसात. मला असं होतं की डायरेक्ट जायचं, शॉपमध्ये ज्या गोष्टी घ्यायच्यात त्या घेऊ आणि त्यानंतर पुन्हा घरी जाऊ. फिरण्याचा असा काही प्लॅन नव्हता, पण इथं आल्यानंतर असं वाटलं की इतक्या लांब आलेलो आहोत तर आणखीन काही गोष्टी पाहता आल्यात तर बरं होईल. म्हणूनच आम्ही एका ठिकाणी चाललेलो आहोत. चित्रशाळा चौक म्हणून आहे आणि तिथं सावजी बिर्याणी म्हणून रेस्टॉरंट दिसलं. मी ऐकलंही होतं, तर म्हटलं की लंच आजचं इथंच करावं. मस्त अशी आम्ही मटण थाळी घेतलेली आहे. भूक इतकी लागलेली आहे ना, थाळी बघूनच तोंडाला पाणी सुटलं. पटकन आम्ही लंच करून घेतो. आणि या चौकामध्ये भरपूर आम्हाला ना मेससुद्धा दिसल्या आणि खूप सारे लोकल रेस्टॉरंटसुद्धा. मस्त मटण थाळी आणि हे लोणचं आहे, मटण लोणचं. तर आत्ताच मी सावजी बिर्याणीमधून लंच केलं आणि इथं एवढ्या लांब आलो आहे तर 1-2 फ्रेमची वगैरे पेंटिंगची दुकान आहेत का ते बघून मगच निघेल. इथं आम्ही एका फोटो फ्रेमच्या शॉपमध्ये आलेलो आहोत. ते काय करतात, त्यांच्याकडे ना भरपूर असे पोस्टर असतात, तर त्याची फ्रेमसुद्धा आपल्याला करून देतात. आम्ही भरपूर पोस्टर बघितले पण आम्हाला फारसे काही आवडले नाहीत आणि त्यानंतर आम्ही असं डिसाईड केलं की काय काय आयडिया मिळतात. आपल्याकडे भरपूर छान छान फोटो आहेत, तर त्याची प्रिंट काढून इथून आपण तसं पोस्टर किंवा पेंटिंग फ्रेम वगैरे घेऊन करू शकतो. काय म्हणाले, पेन ड्राईव्ह मध्ये आणून दिलं तरी चालतं म्हणलं फोटो. आपण एवढे फोटोग्राफी केले तर त्यातले काही फोटो घेऊन तेच ना. चालेल, चला तिकडून आपल्याला इकडे जायचं. हा एरिया कुठला आहे? संभाजी ब्रिजवरून अलका टॉकीज जुनी आहे ना. गाडीनं घेऊन येता आम्ही ऑटोनं आलेलो आहोत. एकतर पाऊस पण आहे आणि इथं खूप गर्दी असते आणि आता थोडं फिरायचं असेल ना, 4 व्हीलरचा खूप प्रॉब्लेम होतो आणि 2 व्हीलरवरने एवढ्या लांब येणं शक्यच नाही.
नाही आणि हे खूप बरं पडतं ना, म्हणजे तू खुश असशील हा. इथं गाडी चालवत पार्किंग बघा आणि गर्दी सिग्नल, पावसापाण्याचं हे ऑप्शन खूप छान आहे. अशाही कमेंट्स येत आहेत की पूनम वर्ष झालं तू घर अजून सेटच करतेयस, इतका कसा काय वेळ लागतोय. तर घर आहे, वेळ लागणारच, बऱ्याच गोष्टी घ्याव्या लागतात. माझ्या काही मैत्रिणी इकडे घरी येतात ना तेव्हा मला नेहमी म्हणतात की आम्ही 10 वर्ष झालो, म्हणजे इथंच राहतात त्या शेजारी वगैरे, पण आमचं घर अजून सेट झालेलं नाही. तुझं मात्र वर्षभरात तू खूप छान सेट केलेलं आहेस आणि मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागणार, अशा पटपट आणि घाईघाईत आपल्याला करायला नको, म्हणून थोडासा वेळ लागतोय. तर घर सेट करणं हे एकच काम नाहीये, त्याचबरोबर मुलांचं सुद्धा बघावं लागतं आणि इतर आणखीन खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्या मला तुमच्यावर शेअर करता येणार नाही, त्या पर्सनल आमच्या गोष्टी आहेत. पण असं लवकरात लवकर मी हाऊस टूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणखीन एक नवीन गोष्ट येते ना, ती खूप माझ्या जवळची आहे, ते माझं स्वप्न होतं असं म्हणा आणि ते पूर्ण होतंय. ती गोष्ट आल्या आल्या पहिल्यांदा मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि मी खूप खूप एक्सायटेड आहे आणि खूप इमोशनल आहे त्या गोष्टीबद्दल. तर ती काय असेल ना ती लवकरच दाखवेन जेव्हा मिळेल तेव्हा. मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे ती बघायला. माहित नाही, त्यांना सांगितलं आहे की 10-12 दिवस नाही, त्याच्या आधी जर ती बनली तर पाठवा म्हणून. आणि बऱ्याच कमेंट सासर माहेर आणि फ्रेंड्सवर सुद्धा येत असतात. आज म्हटलं की त्याच्यावर सुद्धा म्हणजे बऱ्याच गोष्टी बोलाव्यात, क्लिअर कराव्यात. म्हणजे काय होतं की तुम्ही कमेंट्स करत राहता, मी उत्तर देत नाही म्हणून बरीच लोक नाराज आहेत आणि मलाही खूप वाईट वाटत असतं. तर आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे परतच्या वेळेला कमेंट्स करताना म्हणजे बरं पडेल. तर बऱ्याच लोकांचं असं होतं की पूनम तू तुझं सासरचं घर दाखवलेलं नाहीयेस किंवा सासरची जी काही मंडळी आहेत त्यांची प्रॉपर ओळख करून दिलेली नाहीयेस आणि तुला फक्त तुझ्या फ्रेंड्सच आवडतात का. तर असं काही नाहीये, माझे सासरची लोक फारशी कम्फर्टेबल नाही आहेत घर वगैरे दाखवण्यासाठी. बऱ्याच लोकांना सोशल मीडिया यूट्यूबवर येणं फारसं आवडत नाही. प्रायव्हसी महत्वाची असते आणि आपण त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे, नाही का. उगाच एखादा कंटेंट मिळतो आणि व्हिडिओ करायला एक सब्जेक्ट मिळतो म्हणून व्हिडिओ करणं मला फारसं आवडत नाही. तर हे यूट्यूब चॅनल कसं माझं आहे आणि एक यूट्यूबर म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी कम्फर्टेबल वाटतात तुमच्यावर शेअर करायला. प्रत्येक जण असं कम्फर्टेबल नसतं आणि त्याचा मान राखून पर्सनली आम्ही खूप वेळा भेटत असतो, पण व्हिडिओ मी बनवत नसते. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मी सासरच्या बऱ्याच लोकांना भेटत नाही किंवा बोलवत नाही, असं नाहीये. आम्ही भेटत असतो, पण ते कम्फर्टेबल नसल्यामुळं मी त्यांच्यावर व्हिडिओ बनवू शकत नाही. तर ते ही गोष्ट तुम्ही समजावून घ्या. तुम्ही सर्व खूप सारे कमेंट्स करताय म्हणून मी सगळ्यांनाच व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही. आय होप तुम्ही अंडरस्टँड करून घ्याल. आता माहेर विषयी जेव्हा मी घराची वास्तुशांती केली ना तेव्हा तर खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की तू माहेरच्या लोकांना बोलवली नाहीस का, ज्यांना माझा स्वभाव माहिती आहे आणि इतके वर्ष झालं ते माझे व्हिडिओ पाहतायत ना, जी लोक मला खरंच मनापासून ओळखतात ना त्यांना सांगण्याची गरजच नाहीये. पण असं खूप साऱ्या कमेंट्स आल्यामुळे सांगते, येस मी माझ्या माहेरच्या लोकांना बोलवलं होतं, पण काही ना काही प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतात आणि त्यांना नाही जमलं यायला. आम्हाला जमलं नाही याचं कारण म्हणजे तिच्या मुलीचं म्हणजे डिलिव्हरी झाली होती आणि बाळ पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम त्याच दिवशी होता, त्याला नाही जमलं. खूप मोठा कार्यक्रम छान त्यांनी केला. माझ्या बहिणीविषयी म्हणाल, छोटी बहीण त्याच वेळेला ऍडमिट होती. अगदी तिनं फोटोही काढून पाठवला होता, सलाईन वगैरे लावलेला, की मला खरंच या गोष्टीमुळे जमणार नाही. आणि माझी मोठी बहीण खूपच मोठी आहे माझ्यापेक्षा आणि ती खरं सांगू का ती कधीच म्हणजे कुठेही फारसं जात नाही. तिचं घर, तिची मुलं आणि ती तिच्या संसारात लग्न झाल्यापासून म्हणजे बिझीच आहे. मोठ्या बहिणीचं मी तसंही गृहीत धरलं नव्हतं कारण तिच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत आणि ती फारसं कुठेही जात नाही. सो ह्या आमच्या पर्सनल गोष्टी होत्या, पण खूप साऱ्या कमेंट्स आल्यामुळे म्हटलं की आज तुम्हाला हे सांगावं. काही पर्सनल कारण असतात त्यामुळे मला फारसं बऱ्याच गोष्टीवर बोलता सुद्धा येत नाही आणि प्रत्येक वेळेला त्या शेअर करता येतात असं नाही. तर आज प्लीज व्हिडिओ स्किप न करता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा, म्हणजे पुढच्या वेळेला कमेंट्स करताना इझी होईल तुम्हा सर्वांना. असंही वाटणार नाही की आम्ही कमेंट्स करतोय आणि ही उत्तरं देत नाही, कारण काही कारणं असतात उत्तर न देण्यासाठी. मला असं नेहमी वाटतं की आजी आजोबा, आई वडील आणि भाऊ म्हणजे माहेर, आणि माहेर एक घर असायला हवं की जिथं आपण
2 दिवसासाठी जातो आणि रिलॅक्स राहतो. तिथं कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नसतं. अगदी लोळत आपण कुठंही बेडवर सोफ्यावर पडू शकतो आणि आपल्या हातात चहा पाणी जेवण येतं आणि आपुलकीनं चौकशी करणारी लोक असतात. तर मला माहेरचं घर नाहीये जिथं मी 2 दिवस जाऊन राहू शकत नाही. सो यस, तुम्हाला माहेरचे व्हिडिओ पाहायला मिळणार नाहीयेत हे मी आत्ताच क्लिअर करते, कारण प्रत्येक वेळेला कमेंट करून तुम्ही विचारत असताना तुमचाही वेळ वाचेल म्हणून. तुम्ही म्हणाल मामा आहेत, 2 बहिणी आहेत, त्या सुद्धा माहेरचीच मंडळी आहेत नाही का? तर हो, ते सुद्धा माझी माहेरचीच माणसं आहेत. पण काय होतं माहितीये का, मला मामी नाहीये आणि मामा एकटा असतो. मला 2 दिवस तिथं जाऊन राहता येत नाही. मला कम्फर्टेबल स्वतःला वाटत नाही. खूप साऱ्या गोष्टी असतात. एखादा माणूस 2 दिवस राहायला गेल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. खाणं पिणं उठणं बसणं जेवण. मला त्याच्यावर म्हणजे असं काही बर्डन घालायचं नाहीये. तर व्हिडिओ बनवत नाही म्हणून कोणी मला भेटत नाही असं नाहीये. तर मामा सुद्धा पुण्याला येऊन मला भेटून गेलेला आहे आणि असा आम्ही भेटत असतो. त्याचा फोन सुद्धा मला बऱ्याच वेळेला येत असतो. अधूनमधून त्याचेही हेल्थचे इश्यू असतात, त्यामुळं पण आमचं फोनवर बोलणं असतं आणि आम्ही खुश आहोत, टचमध्ये आहोत. बहिणींचं म्हणाल तर त्या सुद्धा आपल्या घरी सुखी आहेत. बहिणी माहेरच्या जरी असतील तरी त्या आता दुसऱ्यांच्या घरच्या सुना आहेत आणि मी त्यांच्या घरी जाऊन 2 दिवस राहून खाऊन पिऊन लोळून येऊ शकत नाही. मी त्या गोष्टीत कम्फर्टेबल नाही. प्रत्येक वेळेला त्यांच्या घरचे सुद्धा सगळे कम्फर्टेबल असायला हवेत असंही नाही. त्यामुळं आम्ही बहिणी सुद्धा एकमेकींना फोन करून एकमेकींची चौकशी करून खूप खुश आहोत, आनंदात आहोत. फोन केला की अगदी आम्ही तासभर बोलत असतो आणि काही पर्सनल गोष्टी सुद्धा आहेत आणि त्या अशा सोशल मीडियावर शेअर सुद्धा करता येत नाहीत. मला वाटते की काही गोष्टी तुम्ही स्वतःहून समजून घ्या. एखाद्या व्यक्तीला मी दाखवलं नाही किंवा एखाद्या व्यक्तीवर व्हिडिओ बनवला नाही याचा अर्थ असा नाही की मला त्यांना दाखवायचं नाहीये किंवा मला त्यांना व्हिडिओमध्ये घ्यायचं नाहीये. आजच्या या व्हिडिओमधून मला हेच सांगायचं होतं की माझं सासरचं घर आणि माहेरचं घर आपल्या या व्हिडिओमधून दिसेलच असं नाही. मला जरी इच्छा असेल तरी मी ते दाखवू शकत नाही काही पर्सनल रिझनमुळं. आणखीन एक गोष्ट की मला माहेर नाहीये, आई वडील नाहीये, माहेरचं घर नाहीये म्हणून सिंपती मिळवून खूप सारे व्ह्यूज मिळावे किंवा खूप सारे सबस्क्रायबर वाढवावे, कंटेंट मिळावा म्हणून या विषयावर मी खूप सारे व्हिडिओ बनवणारी व्यक्ती नाहीये. तर खूप मनापासून सांगते की सासर आणि माहेरवर कमेंट्स करू नका. आता फ्रेंड्सवर खूप साऱ्या कमेंट्स येतात की पूनम तू जुन्या फ्रेंड्सना भेटत नाहीस का? नवीन फ्रेंड्स अधूनमधून दिसत असतात, त्यांना तू घरी बोलवत नाहीस का? जुन्या फ्रेंडना विसरलीस का? तर असं काही नाही. आम्ही अल्टरनेट वीक किंवा आठवड्यातून एकदा भेटत असतो, पण मी व्हिडिओ बनवत नसते कारण ते कम्फर्टेबल नसतात. प्रत्येक वेळेला आम्ही भेटत असतो आणि व्हिडिओ बनवणं खरंच मला फारसं आवडत नाही आणि त्यांना सुद्धा फारसं आवडत नाही. त्यांना असं वाटतं की अरे युट्यूबवर आपण दिसणार म्हटल्यानंतर छान आवरून वगैरे जायला हवं. मग काय होतं माहितीये का, जेव्हा कॅमेरा ऑन असतो ना तेव्हा मनमोकळ्या जशा गप्पा होतात ना तशा होत नाही. तर कम्फर्टेबल असतील ते तर मी व्हिडिओ बनवत जाईन. तर नवीन फ्रेंड विषयी तर आषाढी एकादशी दिवशी मी व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा कमेंट्स आल्या होत्या की पूर्ण नवीन फ्रेंड्स दिसत आहेत, जुन्या फ्रेंड्स कुठे आहेत, त्यांना तू बोलवत नाहीस का? तर असं नाहीये. आषाढी एकादशीचा जो कार्यक्रम होता ना त्यांच्या सोसायटीमध्ये सुद्धा छान पद्धतीने त्यांनी सेलिब्रेट केला आणि मी इथं राहते तर मी या सोसायटीमध्ये सेलिब्रेट केला होता. ते तिथला सण सोडून माझ्याकडे येणार नाहीत नाही का? तर ही साहजिक गोष्ट आहे की सणावाराला प्रत्येक जण आपापल्या घरी आणि आपापल्या ठिकाणी म्हणजे सणवार साजरं करत असतं आणि त्यामुळे त्या माझ्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही. कितीतर वेळा असं होतं की मी त्यांना कॉल करत असते सणावाराला की तुमचा तिथला कार्यक्रम झाला असेल तर तुम्ही इथं या म्हणून, इथं सुद्धा आपण छान सेलिब्रेट करू म्हणून. पण फार कंटाळा येतो. ऑलरेडी घरातली कामं असतात आणि ह्या सगळ्या आपण गोष्टी केलेल्या असतो आणि त्यानंतर आणखीन एक्स्ट्राची गोष्ट करायची म्हटल्यानंतर कोणाच्यामध्ये स्टॅमिनाच राहत नाही. मला असं वाटतं की तुम्ही ह्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजे की नवीन फ्रेंड दिसत आहेत, जुन्या फ्रेंड दिसत नाहीत, असं काही नाहीये. आज खास व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं की सासर माहेर फ्रेंड्स आणि आपली हाऊस टूर त्याच्यावर खूप साऱ्या तुम्ही कमेंट्स करत होता आणि म्हटलं एकदा ना या गोष्टीवर आपण बोलूयात म्हणजे तुम्हाला सुद्धा इझी होईल कमेंट्स करताना किंवा व्हिडिओ बघताना सुद्धा तुम्हाला थोडीफार आयडिया असेल की पूनमने या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या म्हणून या गोष्टी ही लोक आपल्याला फारशी दिसत नाहीत म्हणून.
आणखीन एक गोष्ट सांगू का, मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत पण ते पोस्ट मी केलेले नाही आहेत, कारण ती लोक कम्फर्टेबल नव्हती आणि त्यांचा मान राखून मला असं वाटलं की पोस्ट न केलेलेच बरे। आणि काय होतं माहितीये का, या सगळ्या गोष्टीमुळे आपली दिवसभराची मेहनत पाण्यात जाते आणि ह्या सगळ्या गोष्टी कराव्याशा वाटत, पण तुमचा उत्साह मात्र खूप असतो की या लोकांना दाखव, त्या लोकांना दाखव, ही लोक दिसली नाहीत, ती लोक दिसली नाहीत। तर ह्या सगळ्या गोष्टी समजावून घ्या। हे युट्यूब चॅनल माझं आहे आणि तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम करताय ना, तर इथून पुढे काय करेन, मी माझ्या डेली लाईफस्टाईलचे व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करेन आणि जी लोक कम्फर्टेबल आहेत ते लोक आपल्या व्हिडिओमध्ये दिसतीलच आणि जी लोक कम्फर्टेबल नाही आहेत, ज्यांना सोशल मीडिया फारसा आवडत नाहीये, ती आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार नाहीत आणि ती जर दिसली नाहीत तर तुम्ही स्वतःहून समजून घ्या, कमेंट्स करू नका की का दिसली नाहीत म्हणून, त्याच्यासाठी त्याचा हा व्हिडिओ केला होता। आय होप कमेंटच्या माध्यमातून जी काही मला प्रश्न विचारली गेली होती त्याचं थोडंफार उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि याचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते। पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।